काँग्रेसचे नेते आहेत. मुंबईमध्ये एकटं लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. राज्यामध्ये सुद्धा असं दिसेल का प्रत्येक ठिकाणी? राज्याचा मुंबईचा निर्णय तर इथे स्वतः आमचे प्रभारी चिनी थालाजींनीच सांगितलेला आहे. याचा अर्थ अधिकृत पद्धतीने त्यांनी हे बोललेलं आहे. आणि म्हणून इथे तर निश्चितपणे एकटं लढण्याचा निर्णय तो आहे आणि योग्य निर्णय त्यांनी घेतलेला आहे. पंतप्रधान मोदी म्हणतात की काँग्रेस माओवादी झालेली आहे, काँग्रेस मुस्लिम लीग झालेली आणि माओवादी झाली. असं आहे की खरं म्हणजे राज्यघटनेचा विचार हा काँग्रेसचा विचार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. राज्यघटनेचे मूलभूत तत्त्व हा काँग्रेसचा विचार आहे आणि मग काँग्रेसचे तत्त्वज्ञान आणि राज्यघटनेचं तत्त्वज्ञान हे आपल्या संतांकडून आलेलं तत्त्वज्ञान आहे, समतेचं तत्त्वज्ञान आहे. माणसाला माणसाप्रमाणे कायम वागवलं गेलं पाहिजे, सर्व त्यामध्ये समानता आहे. आणि यावर जर असे पंतप्रधान टीका करत असतील ते राज्यघटनेला मानतात की नाही हा प्रश्न उलटा आपल्याकडून विचारला जाऊ शकतो. आमचं तत्त्वज्ञान राज्यघटनेचं तत्त्वज्ञान आहे आणि त्यामुळं राज्यघटनेला जर पंतप्रधान मानत असतील तर आमच्या तत्त्वज्ञानाला मानतात असं म्हणावं लागणार. ते मानत नाही म्हणून असं बोलतायत. सर हिंदी में मुंबई में काँग्रेसने उत्तम निर्णय घेतलेला आहे एकटं जाण्याचा. मात्र तशा पद्धतीने आपण बघितलं मागच्या काही वेळामध्ये ज्या निवडणुका पार पडलेल्या आहेत त्याच्यामध्ये काँग्रेसला कुठेतरी मनाला हवं तेवढं यश मिळताना पाहायला मिळत नाहीये. तर आता या आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस पूर्णपणे तयार आहे का? काँग्रेस तयार आहे. काँग्रेस हा विचार आहे. काँग्रेस ही विचाराची चळवळ आहे आणि त्या विचाराकरता ते लढत आहेत. त्यामुळं एक आहे की या जनतेमध्ये हा विचार मानणारे खूप लोक आहेत. काही दिशाभूल झालेली काही लोकांची, पण हा विचार तो राज्यघटनेचा विचार म्हणतो, समतेचा विचार मानणारी खूप मोठी संख्या आहे. त्यांना बरोबर घ्यावं लागेल आम्हाला आणि ते बरोबर आले तर विजय हा आमचा निश्चित आहे. सर पण तुम्ही आता मुंबई महापालिका निवडणूक सोबत लढताय काँग्रेस, याचा फायदा सत्ताधारी पक्षाला होतो कारण ती एकत्र निवडणुकीला सामोरे जाणार. तुम्ही आता महाविकास आघाडी घटकपक्ष वेगळे होते लढा काही नाही. शेवटी ही लढाई विचाराची लढाई चाललेली आहे. आम्ही आमच्या विचाराकरता लढतो आहोत, संघटनकरता लढतो आहोत, देशासाठी लढतो आहोत आणि त्याबरोबर मुंबईसाठी सुद्धा, मुंबईच्या हितासाठी लढतो आहोत. काँग्रेस म्हणून आम्ही लढतो. देवेंद्र फडणवीस म्हणतात की मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार, भाजपचा कॉन्फिडन्स कुठला आहे? तेव्हा ज्या वेळेस असं बोलतात तसं होत नसतं. मी येणार म्हटले त्यावेळेस देवेंद्र फडणवीस आले नाही, आपल्याला माहिती आहे. त्यांचा आत्मविश्वास ज्यावेळेस कमी झालेला असतो त्यावेळेस त्यांचे असे वाक्य येत असतात. उपस्थित होतो की काँग्रेस आता महापौर पदाचा दावेदार म्हणून या निवडणुकीला सामोरं जाणार का? कारण की हो आम्ही जिंकण्याकरताच लढतो आहोत आणि त्यामध्ये महापौर काँग्रेसचा व्हावा याकरता 100% आम्ही प्रयत्न करणार, यशस्वी होणार. महत्त्वाचे मुद्दे काय असणार आहे निवडणुकीत? महत्त्वाचे मुद्दे काय? कारण वोट चोरीवर फायदा झालेला नाही. हे तर आहेच आहे. त्यांचे फंडे भारतीय जनता पक्षाचे अनेक असतात निवडणूक जिंकण्याकरता. आपण पाहतो की आता बिहारची निवडणूक जिंकली ज्यावेळेस आपण म्हणतो, महाराष्ट्रामध्ये जे फंडे त्यांनी वापरले तेच तिथं बिहारमध्ये वापरलेले आपल्याला दिसतील. तुम्ही थोडं विश्लेषण करून पाहिल्यानंतर लक्षात येईल की ते निकोप लोक